शेतकरी मित्रांनो, टोमॅटो, मिरची, कोबी या पिकांमध्ये पावसाच्या वातावरणात स्प्रे घ्यायचा आहे, तर तो कुठला घेणार? तर थांबा, हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी मार्गदर्शक लौकिक पाटील. शेतकरी मित्रांनो, पावसाचं वातावरण आहे, पाऊस चालू आहे आणि या वातावरणात आता स्प्रे घ्यायचा आहे, तर तो कुठला घेतला गेला पाहिजे? तर शेतकरी मित्रांनो, या वातावरणात आपण स्प्रे घेत असताना आत्ताच्या घडीला कुठल्याही प्रकारचं केमिकल काम करत नाही. तर आपल्याला कुठल्या प्रकारचा स्प्रे घेतला गेला पाहिजे? तर आपल्याला बॅक्टेरियाकडे वळलं गेलं पाहिजे, म्हणजे जैविककडे गेलं पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला असंच एक स्प्रे सजेस्ट करतोय. आपल्याला हे झायडेक्स कंपनीचं झायटोनिक फॉलिअर किट म्हणून आलेलं आहे, नवीन मॉलिक्यूल आहे. हे खास पावसाच्या वातावरणात अतिशय उत्कृष्ट बेस्ट रिपोर्ट आहे याचा. याचं खास वैशिष्ट्य काय आहे? तर हे बुरशीजन्य रोग असतील, हे कीटकनाशक म्हणून देखील हे चांगल्या पद्धतीने काम करतं. तर शेतकरी मित्रांनो, याची कार्यपद्धत काय मी ते तुम्हाला सांगतो. तर शेतकरी मित्रांनो, आत्ताच्या घडीला टोमॅटो पिकामध्ये आपल्याला प्रॉब्लेम काय येणार आहे? तर टोमॅटो पिकामध्ये गेरव्याचा प्रॉब्लेम आढळणार आहे, तसंच करप्याचा प्रकार जाणवणार आहे, ड्रॉपिंगची समस्या जाणवणार आहे. तर त्यासाठी हे बेस्ट मॉलिक्यूल आहे. तसंच टोमॅटोमध्ये आत्ताच्या घडीला वाढीचा प्रकार देखील आपल्याला जाणवणार आहे, त्याच्यासाठी देखील हे चांगल्या पद्धतीने काम करतं. तसंच कोबीमध्ये डावण्या, कडकरपा, घाण्या याच्यासाठी देखील हे चांगल्या पद्धतीने काम करणार. याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला भेटतं? याच्यामध्ये आपल्याला बेसिलस पाहायला भेटतं. बेसिलस असल्यामुळे हे बुरशीजन्य रोगांवर आपल्याला काम करताना तर दिसून येतं. तसंच आपल्याला याच्यात कीटकनाशक म्हणून ब्युवेरिया देखील आपल्याला याच्यात पाहायला भेटतं. तसंच व्हर्टिसिलम पाहायला भेटतं, नीम पाहायला भेटतं. त्याच्यामुळे आपल्याला कीटकनाशक म्हणून देखील हे अतिशय उत्कृष्ट काम करणारं हे फॉलिअर किट आहे स्प्रेइंगसाठी. याच्यामध्ये आपल्याला हे कसं वापरणार? तर याच्यामध्ये आपल्याला बायोस्टॅट कंपनीचं रोको घ्यायचं आहे. 200 लिटर पाण्यासाठी 250 ग्रॅम रोको घ्यायचं आहे आणि तसंच आपल्याला हे झायडेक्स कंपनीचं फॉलिअर किट 400 ml चा किट येतो, हे टाकून घ्यायचं आहे 200 लिटर पाण्यासाठी. तुम्ही हे घेऊ शकता. आपल्याला हे थोडा पाऊस असा झिमझिम चालू असला देखील या वातावरणात घेतला तरी चालेल, कारण की हा बॅक्टेरिया पावसात देखील चांगल्या पद्धतीने काम करतो. या वातावरणात हा स्प्रे कधी घ्यायचा? ज्यावेळी आपलं कुठल्याही प्रकारचं केमिकल काम करत नाही, त्यावेळी आपण याचा स्प्रे घेतला गेला पाहिजे. आणि ह्या वातावरणात अतिशय उत्कृष्ट बेस्ट कॉम्बिनेशन आहे, म्हणून मी तुम्हाला हे सजेस्ट केलं. अधिक माहितीसाठी खाली माझा मोबाईल नंबर देतो, त्याच्यावर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद मित्रांनो.